नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही कोणी दामिनी चित्रपट पाहिला असेल तर कोर्टात उभा असलेला सनी देओल जेव्हा तारीख पे तारीखचा सिलसिला जीवाच्या आकांतानं मांडतो तेव्हा देशाच्या न्यायव्यवस्थेतील लेटलतिफीच्या कारभाराचं चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे आजही देशात 2.5 कोटींपेक्षा जास्त खटले वेगवेगळ्या कोर्टांमध्ये पेंडिंग आहेत. त्यांचा निकाल कधी लागणार आणि पीडितांना न्याय कधी मिळणार देव जाणो. आज अवघ्या जगाला हादरवणाऱ्या 1993च्या मुंबई खटल्याचा निकाल लागला, ज्यात कुख्यात डॉन अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह 6 जणांना दोषी ठरवण्यात आलं. मुंबईवरचा हल्ला हा देशातील पहिलाच दहशतवादी हल्ला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यात 253 निष्पापांचा बळी गेला, 700हून अधिक लोक गंभीर जखमी झाले, ज्यातले किती कायमचे अपंग झाले, किती कुटुंब देशधोडीला लागली याचा हिशेब नाहीये. या हल्ल्यानं देशाचं सोशिओ पॉलिटिकल टेक्स्चर बदललं, राजकारणाला नवं वळण दिलं, अर्थकारण बदललं, पोलिसांसमोर नवं आव्हान उभं राहिलं. तपास करणारे कित्येक अधिकारी निवृत्त झाले, कित्येक पीडितांच्या निकटवर्तीयांचा न्याय न पाहताच मृत्यू झाला. त्यामुळेच 25 वर्षांनी न्याय झाला असं म्हणायचं का हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत 93च्या स्फोटातील पीडित विलास कणेकर, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आणि निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील. मी सुरुवातीला निकम सर तुमच्याकडे येण्यापूर्वी फक्त एका मिनिटासाठी मी कणेकर सरांकडे जाणार. कणेकर सर, नेमकं त्या दिवशी काय झालं होतं तुम्हाला आठवतंय आणि तुम्हाला हा निकाल बघितल्यानंतर आता तुम्हाला तुमची भावना काय आहे पहिली? माझी भावना अशी आहे की या सगळ्या प्रक्रियेला फार उशीर झाला आहे. अशी एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. साधारणतः तसंच काहीतरी झालेलं आहे. आणि बॉम्ब ब्लास्ट झाला त्या काळात आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये जेवढ्या भावना तीव्र होत्या आणि या सगळ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी एक जी मनात भावना होती ती हळूहळू काळानुसार त्या सगळ्या भावना आता बोथट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या प्रक्रियेत इतका उशीर लागायला नको होता अशी माझी भावना आहे. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? तुम्हाला कुठे इंजुरी झाले होते आणि तुम्ही तिथलं चित्र काय बघितलं नेमकं त्या दिवशी? तुम्हाला आठवतंय काही? आता माझं ऑफिस शेअर मार्केट पासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे तेव्हा होतं, आता मी रिटायर्ड झालोय. आणि मी लंचसाठी शेअर मार्केटला गेलो होतो. शेअर मार्केटच्या बाहेर जे सगळे गाड्या वगैरे असतात तिथं मी काहीतरी खायला गेलो होतो. तिथं मी उभं राहून ऑर्डर केली जेवणाची आणि ब्लास्ट झाला आणि कांठाला बसवणारा असा आवाज झाला आणि सगळीकडे धूरच धूर. आणि मी माझ्या जागेवरून एक 20 फुटावरती उडला गेलो. बापरे. म्हणजे मी नंतर लोकांना सापडलो. थोड्या वेळ मी बेशुद्ध होतो. लोकांना मी दुसऱ्याच ठिकाणी सापडलो आणि मग त्यांनी मला साधारण जागा केलं. तेव्हा मला कळलं की काहीतरी झालेलं आहे. आणि हे कुटुंबाला कधी कळालं तुमच्या? आणि मग कसं तो दिवस कसा होता नेमका? कुटुंबाला संध्याकाळी लेट कळवलं, कारण माझ्या ऑफिसमधले लोक, ऑफिस इतकं जवळ होतं की कांठळ्या बसवणारा आवाज आला. ऑफिसमधले लोक धावत बाहेर आले आणि त्यांनी मला बघितलं. ते बरेच इंजुअर्ड लोक पडलेले होते आणि साधारण व्हॉलंटिअर्स लोक बसेसमध्ये भरून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत होते. तसंच मला कोणतरी बसमध्ये टाकत होतं. तेवढ्यात माझ्या ऑफिसमधल्या लोकांनी मला ओळखलं. म्हणलं नाही, हा आमच्या ऑफिसमधला माणूस आहे, आम्ही विल टेक केअर ऑफ हिम. आणि मग त्यांनी मला स्वतः टॅक्सीमध्ये घालून मग हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग माझ्या घरी कळवलं. बापरे. म्हणजे उज्ज्वल निकम सर, तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्ही तर हे खूप जवळून पाहिलेलं आहे. हा खटल्याची म्हणजे कामकाज पाहिलेलं असेल जवळून. तुम्ही यातल्या बऱ्याचशा गोष्टींशी परिचित आहात. काय झालं, न्यायव्यवस्थेमध्ये काय होतं. आता जसं कणेकरांनी सांगितलं की काही गोष्टी आठवताना सुद्धा आता त्रास होतो. म्हणजे इतकं आपल्याला इतका वेळ, इतका विलंब त्या खटल्याच्या निकालाला लागलाय. मग आता याला न्याय म्हणता येईल का खऱ्या अर्थानं? पहिल्यांदाच मी अभिजित ही बाब स्पष्ट करू इच्छितो की या खटल्यातील जे 7 आरोपी आहेत त्यापैकी 5 आरोपींना त्यांच्या विरुद्ध 2007 साली हा खटला सुरू करण्यात आला, कारण ते आरोपी त्याच वेळेला अटक झालेली त्यांना होती. आणि बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ज्या वेळेला लागला त्याच्या काही दिवस अगोदर फक्त अबू सालेमला परदेशातून आणि मुस्तफा डोसाला आणण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा खटला वेगळा करण्यात आला दोघांचा आणि नंतर बाकीचे फरारी आरोपी. म्हणजे हे आरोपी कायद्याच्या कचाट्यात 2007 पासून सापडलेले, 93 सालापासून नाही. आणि 2007 ते आजपर्यंत जर आपण मोजलं साधारणतः 2012ला हा खटला सुरू झाला. म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीत हा खटला संपलेला आहे. मी मगाशी 2007ला 93चा बॉम्बस्फोट खटला संपवला. आता 1993चा बॉम्बस्फोट खटला आणि हा निकाल हा अत्यंत महत्वपूर्ण एवढ्या करता आहे
की 93च्या खटल्यामध्ये जे पुरावे सरकार पक्षातर्फे आम्ही दिलेले होते तेच पुरावे 687 साक्षीदारांपैकी आरोपीतर्फे 400 साक्षीदारांची उलट तपासणी मागण्यात आली. ही ट्रायल, दुसरी ट्रायल आणि पहिली ट्रायल कंटिन्यू प्रोसेस ठेवली. हे भारताच्या न्यायालयीन इतिहासात कोळसे पाटील साहेब देखील कबूल करतील की एकदा एखादा खटला संपला की त्यातला पुरावा दुसऱ्या खटल्यात वापरता येत नाही. परंतु या बाबतीत याला हे अपवाद ठरलेलं आहे की पहिल्या खटल्यातील पुराव्याची साखळी ही दुसऱ्या खटल्यामध्ये देखील वापरण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात म्हटलं आहे की तोच पुरावा या खटल्यात वापरण्यात यावा, वाचण्यात यावा. आणि जर हे फरारी आरोपी जे 7 आरोपी आहेत त्यांना कोणते साक्षीदार उलट तपासणीसाठी हवेत तेवढं त्यांनी सांगावं. म्हणजे या दुसऱ्या खटल्यात कुठे आम्ही सरकारतर्फे सर तपासणी घेण्यात आली नाही. 400 साक्षीदारांची यादी आरोपींनी दिली. आता 400 साक्षीदार, काही साक्षीदार अनावश्यक होते परंतु आरोपींना तसा मागण्याचा अधिकार असल्यामुळे त्यावरती मी जास्त भाष्य करणार नाही. आणि म्हणून या 400 साक्षीदारांची तपासणी, उलट तपासणी नाही उलट तपासणी ही आरोपींतर्फे जवळजवळ ह्या 5 वर्षात घेण्यात आली आणि 45 साक्षीदार आरोपींतर्फे तपासण्यात आले. हे सगळं बघता माझ्या मते सकृत दर्शनी जरी आपल्याला वाटत असेल की विलंब झाला तर फॅक्ट्स जर बघितल्या तर तसा हा विलंब झालेला नाही. ही गोष्ट खरी आहे की आमच्या त्यांना जखमी झाल्या, त्यांच्या जखमी मयत पावले, त्यांचं दुःख हे मी समजू शकतो. परंतु खटल्याच्या प्रगतीचा जर विचार केला तर हा खटला 5 वर्षात संपलेला आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे उज्ज्वल निकम सर, तुम्ही म्हणता की 5 वर्षात खटला संपला, पण आता असा गंमत अशी आहे त्या खटल्यात की ज्या वेळेला आता शिक्षेची सुनावणी होईल त्याला अबू सालेमला आपल्याला कॅपिटल पनिशमेंट देता येणार नाही कारण आपण त्याला पोर्तुगालमधून एक्स्ट्रॅडिट करून इथं आणलेलं आहे. आपली त्यांच्यासोबत जी ट्रिटी आहे त्याच्या कायदा आणि नियमानुसार आपल्याला त्याला शिक्षा देताना बंधनं आहेत. मुस्तफा डोसाला तशी बंधनं नसतील. पण 1993 नंतर, म्हणजे 1993ला जे झालं त्याच्यानंतर आरोपींना पकडण्यात, त्यांना एक्स्ट्रॅडिट करण्यात, एकूण म्हणजे फक्त न्यायव्यवस्था म्हणून नाही, सरकार म्हणून, एक यंत्रणा म्हणून आपल्याकडे एकूणच त्याच्याबद्दलची जी प्रोसेस आहे ती खूप विलंबानं, खूप उशिरानं चालली असं वाटत नाही? कारण त्यातही अजून दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि त्याचे साथीदार अजूनही पाकिस्तानात सही सलामत आहेत. आपल्या कायद्याचं पहिलं प्राथमिक तत्व असं आहे की जोपर्यंत आरोपीच्या विरुद्ध गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष मानलं पाहिजे. याचाच अर्थ सरकारी पक्षावरती सगळी जबाबदारी येते की प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची. 93चा बॉम्बस्फोट काय किंवा हा बॉम्बस्फोट काय यामध्ये आरोपींनी मयतांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मान्य केले नव्हते, जे कसाबमध्येही मान्य केले नाही, इंक्वेस्ट पंचनामा मान्य केले नाही, जे या बॉम्बस्फोटामुळे जी मालमत्तेचं नुकसान झालं ते देखील मान्य करण्यात आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारी पक्षाला या सगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. अभिजित आपण म्हणतात तो मुद्दा बरोबर आहे की यात आमूलाग्र बदल अशा प्रकारच्या दहशतवादींच्या गुन्हेगारांच्या बाबतीत किंवा समाजाच्या आणि देशाच्या विरुद्ध असणाऱ्या घटनांच्या बाबतीमध्ये कायद्यामध्ये वेगळं तरतूद केली पाहिजे. प्रिझम्पशन जी कायद्याची गृहीत तत्व आहेत त्यामध्ये बदल केला पाहिजे. परंतु हे असं करत असताना पोलीस यंत्रणा याचा वेगळा विचार करणार नाही, पोलीस यंत्रणा याचा दुरुपयोग करणार नाही, याची देखील खबरदारी घेणं कायदे तज्ञांना जरुरीचं आहे. परंतु आपल्याकडे कुठे एखादा कायदा आणला म्हणजे तो एका धर्माच्या विरुद्ध आहे, एखाद्या जातीच्या विरुद्ध आहे आणि म्हणून पोलीस त्याचा गैरवापर करतात अशी आपण हाकोटी ठोकतो आणि पोलिसांना झोडपत असतो. त्यामुळे परिणाम असा होतो की अशा खटल्याच्या सुनावणीला विलंब लागतो आणि मग समाजापुढे प्रश्न निर्माण होतो की आम्हाला न्याय मिळाला का? हा प्रश्न जो आज आपण उपस्थित केला तो देखील योग्य आहे. पण अशा घटनांच्या बाबतीत कायद्यामध्ये बदल करणं जरुरीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कोळसे पाटील सर, मी तुमच्याकडे येईन की आता जी स्थिती आहे एकूण आपल्याकडे, आता उज्ज्वल निकम सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की आपल्याकडे म्हणजे 7/11 ज्याला झालं किंवा ट्विन टॉवरवरती हल्ला झाला तर त्यावेळेला अमेरिकेने पाकिस्तानामध्ये जाऊन लादेनला संपवलं किंवा त्याबद्दलची जी काही कायदेशीर प्रोसेस असेल ती तितक्या वेगानं केली. तिथं अशा पद्धतीचा कुठलाही अडथळा येत नाही. आपल्या देशामध्ये, अर्थात आपल्या देशामध्ये सामाजिक आर्थिक विविधता आहे आणि एकूण खूप जाती धर्माची लोक एकत्र राहतात, त्यामुळे त्या सगळ्यांच्या धार्मिक भावनांचा आणि सामाजिक भावनांचा आदर करायला पाहिजे. पण देश सर्वोच्च ही भावना ठेवून आपण कायद्यामध्ये प्राथमिक बदल करायला पाहिजे असं वाटत नाही? शेवटी असं आहे की कुठलाही कायदा तुम्ही किती बदल केला, आता उदाहरणार्थ आपल्याकडे फाशी शिक्षा आहे ना, मग फाशीच्या शिक्षेमुळं गुन्हे थांबले का? माणसांची मनं आम्हाला
आमूलाग्र बदलली पाहिजेत. तपास यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांची सुद्धा मनं आम्हाला समजून घेतली पाहिजेत, कारण त्यांच्या पण अडचणी आहेत. त्यामुळं कायद्यातले बदल ठीक आहे. अमेरिकेबद्दल उदाहरण दिलं, अभिजित अमेरिका तर सगळ्या जगाचं वाटोळं करणारं विलन आहे. त्यांना त्यांच्याच पद्धतीने त्यांना उत्तर द्यावे लागतात. परंतु आमच्याकडे काहीही कारण नसताना हा बॉम्बस्फोट होतो, हजारो लोक मारले जातात, त्याच्यानंतर दंगली होतात आणि त्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आम्ही काय करतो की आम्हाला ज्यांनी नथ दिली त्याची आठवण ठेवतो. आम्हाला ज्यांनी नाक दिलंय याचं मूळ कुठे आहे अभिजित? याचं मूळ बाबरी मशीद पाडण्यात आहे. ह्या बाबरी मशीद पाडली. बरं, आता निकम साहेबांनाच आपण चर्चा करू. निकम साहेब, तुम्ही आम्ही भांडायचं कारण नाही, तुमची आमची मतं आहेत. या 1993च्या म्हणजे मार्च 93 साली झालेल्या बॉम्बस्फोटाचं आरडीएक्स कधी आलं? कधी आलं निकम साहेब आरडीएक्स? हे आपला प्रश्न मला आहे कोळसे पाटील साहेब. हा, मी म्हटलं की आपला प्रश्न मला आहे कोळसे पाटील साहेब. दुसरं कोणाला असणार की याचं तुम्ही ट्रायल चालवली, याचं आरडीएक्स कधी आलं देशाला? बरोबर आहे. तुम्हालाच विचारत नाही, आपलं म्हणणं हे बरोबर आहे. कधी आलं? आपलं म्हणणं बरोबर आहे की डिसेंबर 92ला डिसेंबर 92ला जे जातीय दंगे झालेत त्याचं हे मूळ कारण आहे, हे जरी आपण घटकाभर गृहीत धरलं मी त्याच्यावर तरी आपण त्या दृष्टिकोनातून एक विचार केला पाहिजे. नाही, मी त्याच्यावर नाहीये की तो माझा मुद्दा नाही. मुद्दा माझा असा आहे की याचं आरडीएक्स ऑक्टोबर 92 मध्ये आलेलं आहे. तो थापा, तो सिंग, ते सगळे सेंट्रल एक्साईजचे ऑफिसर्स, नाही सॉरी, हे आरडीएक्स आलं श्रीवर्धनहून आणि ते कुठलं तरी एक गाव आहे कारपाडा वगैरे म्हणून, तिथून हे आरडीएक्स छोट्या बंदरातून आलं. यात सगळे सामील होते. दिघी शेखाडी शेखाडी, बरोबर. तिथून हे आलं. हे ऑक्टोबर 92 मध्ये आलं. त्यावेळी ज्यांनी आणलं त्यांना बाबरी मशीद पडणार माहिती होतं. आणि जर माहिती असेल याचा तपास वेगळा व्हायला पाहिजे. जर माहिती नसेल तर का आलं त्यावेळेस आरडीएक्स, हे पण समाजापुढे आलं पाहिजे. हे बॉम्बस्फोट वाईट आहेत, त्याच्यातून लोक मेले, अत्यंत वाईट आहे. आम्ही आमच्या समाजासाठी आम्ही सगळं खरं मांडण्याची आमची हिंमत नसते आणि ती हिंमत आम्ही असावी आमच्यामध्ये, निदान तुमच्या आमच्यामध्ये असावी. अरे आम्ही शून्य होतो. आम्हाला काय, आमच्या शेतात गेलो असतो तर आमच्या टिंब मध्ये पसा माती गेली असती. आपण जे शिकलो ते आपण काहीतरी मुळात जाऊन प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा अशी आमची इच्छा असते. त्यामुळे कोणी उत्तर देऊ शकत नाही की हे आरडीएक्स 1992 साली ऑक्टोबर महिन्यात कसं आलं. त्यावेळच्या एका एमपीने त्यावेळी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. मी आता ते पत्र आणि एमपी सांगत नाही, तुमचा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि मी आता ते पत्र शोधलं आम्ही, तर नवीन सरकार आल्यानंतर ते कागदपत्र गायब आहेत. त्यामुळं जे झालं ते वाईट झालं याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही चांगलं काम केलं, त्यांना आरोपीने शिक्षा मिळवून दिली, त्याच्यातही वाद नाही. वाद आहे तो प्रत्येक घटनेच्या मुळाशी जाण्याचा वाद आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक घटनेच्या मुळाशी जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्हाला पण समाधान आहे. ठीक आहे. केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून आम्ही काम करणं हे काय काम नाही होत. ठीक आहे कोळसे पाटील सर, पण मुद्दा अजून पुन्हा तोच आहे की याला न्याय म्हणता येईल का? नाही ना. अरे न्याय तर मी सांगितले किती वेळा सांगितलं की कोर्टामध्ये अनेक वेळा फक्त निकाल होतो, न्याय होतच नाही. अच्छा. आणि त्याबद्दल हे जे आता डिले आहे हा आमचे DA देसाई लॉ कमिशनचे चेअरमॅन असताना त्यांनी प्रपोजल दिलं होतं की आजच्या पेक्षा 30 पट जजेस नेमले पाहिजेत, नाहीतर आजचे आहेत तेवढे खटले सोडायला 100 वर्ष पण कमी आहेत. आज जे कोर्ट चालतात ते फक्त अर्जंट ऑर्डरवर चालतात किंवा अशा ज्या काही देशाची हिताच्या गोष्टी आहेत. कुठे देशाची हिताची गोष्ट आहे ही 93 पासून पेंडिंग आहे. बाबरी मशिदीची केस 92 पासून पेंडिंग आहे. पुन्हा त्याच्यात जातीचा रंग देण्याचं कारण नाही, धर्माचा रंग देण्याचं कारण नाही. आम्ही सगळे बांधव आहोत, या देशात राहतो.
त्यामुळे असं सुद्धा होतच आहे ना. ठीक आहे, पण यानंतर सुद्धा नेमकी आरोपींना शिक्षा काय होऊ शकते? आता ज्या अबू सालेमला आपण एक्स्ट्राडिट करून आणलेलं आहे त्याला काय शिक्षा होऊ शकते? या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा चालू आहे की 25 वर्षानंतर लागलेल्या निकालाला आपण न्याय म्हणू शकतो का? कम सर, बीजी कोळसे पाटील सर म्हणतायत की आपण मुळाशी जात नाही आहोत. आपण तपास यंत्रणांवर पण त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्याकडचे ऑफिशियल्स, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांना दिली जाणारी आमिष, या सगळ्याचाही या पाठीमागे कुठेतरी हात असं त्यांचं म्हणणं आहे. काही बाबतीत मी कोळसे पाटील साहेबांची सहमत नाही. त्याला कारण असं आहे की विशेषतः 93चा मुंबई बॉम्बस्फोट खटला डिसेंबर 92 मध्ये ज्या वेळेला दुबईला ही मीटिंग झाली होती, दाऊद इब्राहिम असेल, टायगर मेमन, मोहम्मद डोसा, आणि या मीटिंग मध्ये जे काही 10-12 लोक हजर होते त्यातील 2 आरोपी, 2 माणसं ज्यांची साक्ष मी 93च्या बॉम्बस्फोटामध्ये घेतली होती, यांनी त्यावेळेला ही बाब स्पष्ट केली होती की आरडीएक्स कशा रीतीने पाठवायचं. आज जो मुस्तफा डोसा आणि जो अबू सालेम यांना जी शिक्षा झालेली आहे त्यांच्याकडे स्मगलिंगचं डिस्ट्रीब्युटिव्ह चॅनल होतं, आणि म्हणून कोळसे पाटील साहेबांनी बरोबर सांगितलं की थापा हे कस्टमचे अधिकारी, कारण नेहमी या स्मगलर्सकडनं पैसे घेऊन त्यांची चांदी स्मगल करत असत, पाठवत असत. आणि नेमकी ही गोष्ट दाऊद इब्राहिमने आणि त्याच्या साथीदारांनी हेरली होती, आणि म्हणून त्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आमचे हे चॅनल वापरलं जाईल. हा भाग एक. दुसरा जो त्यांनी आरोप केला आहे की पोलीस यंत्रणा मुळाशी जात नाही, आरोप केले. माझ्या मते जो पुरावा उपलब्ध असतो, बरं आरोप नसेल, आपली सजेशन आहे, सूचना आहे, आपली जी सूचना आहे की तपास यंत्रणा मुळाशी जात नाही, तर या बाबतीत मी सांगू शकतो की माझ्या अनुभवावरून जे खटले चालवले आहेत, व कसाबचा असेल, 93चा बॉम्बस्फोट असेल, पोलीस यंत्रणा निश्चित तपास लावून हे छडा लावण्याचा प्रयत्न करते. कारण वाय हा प्रश्न नेहमीच असतो, का असं घडलं, कारण त्याला आम्ही कायद्याच्या भाषेत गुन्ह्याचा हेतू असं म्हणतो, मोटिव्ह असं म्हणतो, आणि हा मोटिव्ह आणण्याचा प्रयत्न हे पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा सतत करत असते. आणि अनेक वेळा मी अनेक खटल्यामध्ये महाराष्ट्रात भंडारापासून कोल्हापूरपर्यंत गेलो, मला प्रत्येक खटल्यात महाराष्ट्राच्या पोलिसांनी हा गुन्ह्याचा हेतू ऑन रेकॉर्ड आणलेला आहे. काही वेळेला हा हेतू परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये देखील मला देखील संशय वाटत होता की हा पुरा हेतू असू शकतो का, पण जर टोटॅलिटी जर आम्ही केसचा विचार करतो त्यावेळेला असा हेतू निसंशयपणे हा खरा मला आढळून आलेला आहे. नक्कीच. 93च्या बॉम्बस्फोटामध्ये सूड घेणं हा एकमात्र हेतू नव्हता. 93च्या बॉम्बस्फोटामध्ये फक्त सूड घेणं हा एकमात्र हेतू नव्हता. या देशामधील नागरिकांचे हत्या करणं, मालमत्तेचं नुकसान करणं, ज्याच्यात पाकिस्तानचे काही 4 लोक हजर होते. आणि आपल्याला मी मुद्दाम पुन्हा अभिजित एक सांगू इच्छितो की जे 15-16 जे ट्रेनिंगला गेले होते पाकिस्तानमध्ये, ते दुबईहून एका विशिष्ट तारखेला बाहेर गेले होते, आणि दुबईहून विशिष्ट तारखेला 15-20 दिवसांत परत आले होते ट्रेनिंग घेऊन. त्या पासपोर्टवरती एम्बार्केशन, डिसएम्बार्केशन कुठेही छापा नव्हता, ठसा नव्हता. मग ते काय आकाशात उडत होते? नाही. तर पाकिस्तानच्या इमिग्रेशन अथॉरिटीजने ISIच्या मदतीने ही काळजी घेतली होती त्यांचे शिक्के उमटू न देण्याची. याचाच अर्थ आम्ही त्यावेळेला देखील आरोप केला होता की पाकिस्तानचा सहभाग आहे. जगाने मानलं नाही, पण तू कसाबच्या खटल्यात आम्ही सप्रमाणात हे सिद्ध केलं आहे की पाकिस्तान कशा रीतीने दहशतवाद निर्यात करतं. ही 93 पासून गोष्ट आहे. ठीक आहे, पण निकम सर नाही बरोबर आहे निकम सर, म्हणूनच तुमचा अनुभव मोठा आहे. तुम्ही कसाबला खूप रेकॉर्ड वेळेत शिक्षा दिलीत आणि त्याला फासावर लटकवलं. त्याच्यामुळं म्हणून तर प्रश्न हा आहे की असे ज्याला खटले येतात, जो की देशावरचा हल्ला असतो, जो की आपल्या इथल्या सामाजिक सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा त्यातला हेतू असतो, आपल्यातल्या सामाजिक शांततेला धोका पोहोचण्याचा हेतू असतो, अशा वेळेला हा न्याय जर पटकन झाला तर ती एक जरब बसेल असे गुन्हे करणाऱ्यांना पण, आणि लोकांना पण त्यामधून एक मेसेज जाईल. तर अशा पद्धतीचा कायदा किंवा अशा पद्धतीची रचना आपल्या व्यवस्थेतच कुठं का होत नाहीये इतक्या वर्षानंतर पण?
म्हणून अभिजित मी आपल्या माध्यमातून कोळसे पाटील साहेबांना विनंती करू इच्छितो की त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कायदेतज्ञाने यावरती सखोल अभ्यास करून असं प्रारूप जनतेपुढे सरकारपुढे मांडावं की जेणेकरून याच्यावरती सहमती दर्शवली जाईल की अशा प्रकारे दहशतवाद, धार्मिक चिथावणी, धार्मिक भांडणं करणाऱ्यांच्या विरुद्ध कायदा कधी कशा कडकरित्या बजावणी करू शकेल आणि त्याचा निकाल कसा लवकर लागेल याची आपल्या माध्यमातून कोळसे पाटील साहेबांना विनंती आहे. कारण न्यायमूर्ती देखील होते साहेब आणि त्याच्यामुळे असं जर प्रारूप आपल्या समोर आलं याची जरुरी आहे. पण आपल्यामध्ये एखादा कठोर कायदा आणला, ताडा असेल, पोटा असेल, तर तो एखाद्या धर्माच्या विरुद्ध आहे, पोलीस यंत्रणा हेतुपुरस्कर खोडसाळपणे आरोपी करतात, धार्मिक अशा रीतीचे आरोप आज काही व्यक्तींकडून केले जातात आणि त्याच्यामुळे सरकारला असे कायदे देखील रद्द करावे लागतात. काही प्रमाणात चुका झाल्या असतील, नाही असं नाही, बरोबर, परंतु चूक एव्हरी किचन हॅज अ कॉक्रोचेस. प्रत्येक स्वयंपाकघरात झुरळ असतात, पण स्वयंपाक जर चांगला हवा असेल तर आपण जेवण चांगलं असेल तर स्वयंपाकात ठेवतो. झुरळ होऊ नये म्हणून कीटकनाशके करून झुरळांचा नायनाट करतो. आणि म्हणून अशा कायद्यामध्ये देखील जर कोणाला भीती वाटत असेल की पोलीस दुरुपयोग करतील तर आपल्याला कठोर आणि कडक तरतुदी देखील कायद्यात आणता येतील. नक्कीच नक्कीच निकम सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कणेकर सर आपल्यासोबत आहेत. आलातच जाती धर्मावर, तुम्ही जाती धर्मावर यायला नको आहे. मी असं म्हणत होतो की डिसेंबरचे नाही साहेब माफ करा, मी जाती धर्मावर आलो नाही. आले, मी जाती धर्मावर ठीक आहे, राहू द्या. आरोप करू नका, अजून माझं म्हणणं आरोप करू नका, आपण शिक्का मारू नका. अजून माझं म्हणणं असं आहे, मला शिक्का मारू नका आपण. असं माझं अजूनही असं म्हणणं आहे की ऑक्टोबर 92 मध्ये ठरलं होतं का 93 मध्ये बॉम्बस्फोट करायचे किंवा बाबरी मशीद पाडायची? ठरलं होतं काय ऑक्टोबर 92 मध्ये जेव्हा आरडीएक्स आलं आणि सगळे अधिकारी हिंदूच होते? आरडीएक्स आणणारे कोळसे पाटील साहेब नाही कोळसे पाटील साहेब, या बॉम्बस्फोटाच्या आरोपामध्ये एक डीसीपी जो प्रमुख तपास अधिकारी होता हे देखील हिंदू नव्हते. मी मुद्दामून परत जातीचा उल्लेख करत नाही, धर्माचा उल्लेख करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही 93च्या बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी तपासले, ज्यांची माफीचा साक्ष म्हणून साक्ष झाली, त्यांनी हा कट कधी रचला, आरडीएक्स कधी आलं, हे कधी जप्त झालं, याचे डिटेल दिलेत साहेब. थापा हिंदू होता. सिंग कोण होता? सिंग हे सगळे जे आणणारे मुख्य आत येणारे आणणारं जे आहे मटेरियल आहे, हे आपण असं नावं घेऊन साहेब. आणि ऑक्टोबर 92 मध्ये का पाटील साहेब, कोळसे पाटील साहेब, आपण एक लक्षात घ्या, ऑक्टोबर 92 मध्ये मुस्लिम आरोपी असं भेद करताना नाही. या 93च्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू आरोपींना देखील शिक्षा झाली आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील कोण होता? जन्मठेप झाली त्याला, कारण त्याने काय वीट एक चांदीची काढली आणि ती ट्रक पास होऊ दिली. म्हणजे 93च्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू मुस्लिम हा भेद नव्हता. आमचं म्हणणंच आहे की सगळ्या जाती धर्मातल्या गरिबांनीच एकत्र आलं पाहिजे. हे धर्म जात हे सगळं जनतेने आपल्या देवळात मशिदीत करायची आहे. त्यामुळे तुम्ही समजू नका. आज आपला प्रश्न असा होता की खरंय ही आरडीएक्स आलं म्हणजे याच्या मागे आणखी काहीतरी आहे. हे जे 92 ऑक्टोबर मध्ये आलं याच्या मागे आणखी काहीतरी होतं, ते आम्ही सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट, आता ज्या निर्णय त्यानंतर दंगली झाल्या किंवा मी म्हटलं ना, आता बाबरी मशिदीचा निकाल लागत नाही. बाबरी मशिदीपासून एका आरोपीला स्क्रॅच नाही, ती काय चांगली गोष्ट आहे का? त्यामुळं डिले होतो. तो डिले होण्यामागची जी कारणं आहेत ती निर्णया ठिकाणी निर्णयाने कारणं असतात. म्हणून इथे आपल्याला विचार केला पाहिजे की त्याच्यात आता मी तुम्हाला मागे आपण बोललो होतो, म्हणून तर आता सध्या जेलमध्ये 1 वर्षाचा गुन्हा असणारा मुसलमान 10 वर्ष जेलमध्ये आहे. आदिवासी आहे, दलित आहे, त्यांना जामीन द्या असं सुप्रीम कोर्टाने लिहिलंय, चीफ जस्टिसने लिहिलंय. मी होतो की ज्याची शिक्षा निम्मी झाली त्याला जामीनवर सोडा, म्हणजे विदाऊट एनी बेल. सोडतोय का आपण? सोडत नाही. आणि कोण आहे? फक्त गरीबच गुन्हे करतात का हो? अहो लाखो कोटीचे गुन्हे करणारे आपण नाही. का आपण काय म्हणतोय की जे लोक गरीब आहेत, जे दलित आदिवासी मुस्लिम आहेत, त्यांनी जेल भरलेले आहेत, याला उत्तर नाही आपल्याकडं.
याला आपण उत्तर नाही आपण आपल्याकडे. कोळसे पाटील कशाला सर बोलून उत्तर देता कोळसे एक. पाटील, दुसरी गोष्ट नाही त्या लोक- उत्तर आहे. कृपया सांगा. कृपया कोळसे पाटील साहेब सांगा उत्तर कोळसे काय? पाटील साहेब बोलू का बोला का बोल. कोणत्या संख्येचे आरोपी तुरुंगात जास्त आहे याच्यावरून जात आणि धर्माचं समीकरण आपल्याला सोडवता येणार नाही. काय म्हणतो आम्ही पुरावे गुन्हा आम्ही काय कोणत्या म्हणतो? जातीच्या धर्माचे करतात असंही कोणावरती शिक्का मारता येणार नाही. असं कोणावरती शिक्का मारता येणार नाही. आपला देशमध्ये हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात. माझी खोटं आपल्याला बोलताय. नम्र विनंती आहे खोटं की बोलताय कृपया तुम्ही. आपण अशा कारण तऱ्हेचं तुम्ही जातीयचं जेलमधली- समीकरण जेलमधली मांडून आकडेवारी धार्मिक तुम्हाला समीकरण सांगतो. मांडून जेल- आपण विघटन करतो आहोत. जेलमधली याच्यात भेदभाव आकडेवारी पडतो तुम्हाला- आहे. आम्ही नाही करत. याचाच परिणाम म्हणून मी काही खटल्यामधून निवृत्त देखील होतो. का तुम्ही नाही आपण बोलतात ना की यांचे हिंदू मुस्लिम फक्त मुस्लिम दलित हेच फक्त आरोपी जेलमध्ये- तुरुंगात आहेत, बाकीचे नाही असा कृपया म्हणू नका. अहो, आदिवासी माझी आपल्याला हात जोडून नाही विनंती नाही आहे. नाही नाही मी निकम सर आणि कोळसे पाटील सर मी तुम्हाला थांबवतो. मी निकम सर आणि कोळसे पाटील सर मी तुम्हाला दोघांनाही थोड्या वेळासाठी थांबवतो. त्याचं कारण असं की ज्या वेळेला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला त्याच्यामध्ये जे जखमी झालेले होते किंवा त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पावलेले होते ते काही कुठल्या धर्माचे या धर्माचे त्या धर्माचे असे नव्हते. त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्याच्यामुळे आपण आरोपींमध्ये पण असा भेद याला आत टाकलं त्याला टाकलं असा भेद न करता जसा विक्टीम मध्ये आपण भेद करत नाही तसं आरोपींमध्ये सुद्धा भेद करणं थोडंसं अन्यायकारक ठरेल कोळसे पाटील सर. पण मी येतो कोळसे पाटील सर तुमच्याकडे. कोळसे पाटील सर मी येतो मला एक सेकंद द्या. एक सेकंद द्या मला कोळसे पाटील सर. पण मुद्दा असा आहे ज्यावेळेला कणेकरांसारखे पीडित जे असतात की ज्यामध्ये ज्यांचं कुटुंब किंवा कणेकरांसारखे असे अनेक लोक असतील की ज्यांचे कुटुंबातले लोक जे आहेत ती कायमची अपंग झाली कायमची त्यांना देशोधडी लागावं लागलं अनेकांचा मृत्यू झाला त्यांची मुलं अनाथ झाली अशांचा या सगळ्या पॉलिटिकल डिबेटशी किंवा अशा पद्धतीच्या डिबेटशी काही संबंध नाही. त्यांना नाही कळत ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल टर्म्स आणि कायद्यातल्या भाषा. कणेकर सर काय म्हणजे आता असं मुद्दा मी तुम्हाला विचारतो की आता हे सगळी अशी डिबेट ज्याला होते त्यावेळेला तुमची भावना काय असते न्याय मिळेल नाही मिळेल काय भावना असते का त्याच्याबद्दल न्यायालयाबद्दल? तुम्ही गेलात कधी कोर्टामध्ये अशामध्ये की किमान 93चा खटला काय चाललाय ऐकायला? नाही फक्त आमच्यासारख्या पीडितांची माझ्या मते सगळ्यांची एकच भावना आहे की निकम साहेब जरी म्हणत असले की 5 किंवा 7 वर्ष लागली या सगळ्या खटला उभा राहून निकाल लागायला आम्ही 93 पासून पीडित आहोत. 93 साली किती लोक याच्यामध्ये एक्सपायर झाले किती लोक फार म्हणजे वाईट तऱ्हेने जखमी झालेत. तर त्या लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की ते लोक 93 पासूनच हिशोब करणार की आता निकाल लागतोय म्हणजे 24 वर्ष लागली निकालाला. त्यांचं हेच म्हणणं आहे. कणेकरजी मी तुमचं दुःख आणि भावना समजू शकतो की परंतु आपण जो विचार करतोय हे 6 आरोपी ज्यांना आज न्यायालयाने दोषी ठरवलं त्यांच्या बाबतीत 93चा बॉम्बस्फोटाला देखील 14 वर्ष उशीर लागणं ही माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट गोष्ट होती. माझे सतत प्रयत्न राहायचे होते की हा खटल्याचा निकाल लवकरात लवकर. मी आता त्या खटल्यात उशीर का लागला त्याची कारण मीमांसा करणार नाही. परंतु एक आहे की जे आमचं क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सचं फंडामेंटल तत्व आहे की प्रत्येक गोष्ट सरकारी पक्षाने सिद्ध करायची. गृहीत तत्व प्रिझम्पशन काही ठेवायचं नाही. जेव्हा देशाच्या सुरक्षितेचा धार्मिक सुरक्षितेचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला कायद्यामध्ये आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. त्यात संशोधन करणं जरुरीचं आहे जेणेकरून कणेकरजी आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाची भावना अशी व्हायला नको की आम्हाला न्याय हा उशिरा मिळाला आहे. नक्कीच कणेकरजी न्याय उशिरा का मिळतो याची अनेक कारणं असू शकतात. त्याला जबाबदार कोण आहे त्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु मी आपल्याला फक्त या दृष्टिकोनातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की हे 7 आरोपी हे नंतर पकडण्यात आलेले होते. 93चा बॉम्बस्फोट खटला हा 2007 साली त्याचा मुख्य खटल्याचा निकाल लागला. त्याला देखील 14 वर्ष लागणं ही माझ्या दृष्टिकोनातून शर्मेची गोष्ट होती. परंतु 125 आरोपींच्या विरुद्ध खटला चालवणं त्यातील 100 आरोपींना दोषी होणं ही न्यूरेनबर्ग ट्रायल पेक्षा देखील महत्वाची बाब आहे असं मी त्यावेळेला देखील म्हणालो होतो. आजही तसंच म्हणतो. निकम सर मी येतो तुमच्याकडे. मला थोडंसं पुन्हा एकदा तिघी शेकाडी पासून तर जवळजवळ 100-125 लोकांचे वकील आरोपींना ओळखणं ही कठीण गोष्ट होती. ठीक आहे मी कणेकर सर आता असं आहे की या खटल्याचा निकाल तर लागतोय म्हणजे आता आज निकाल लागला शिक्षेची सुनावणी होईल पण आता 25 वर्षानंतर ज्या वेळेला मुस्तफा डोसाला शिक्षा होईल किंवा आता अबू सालेमला तर कॅपिटल पनिशमेंट होऊ शकत नाही कारण आपण त्याला एक्स्ट्राडिट करून आणले काय शिक्षा म्हणजे तुमची मागणी काय असेल
यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. या लोकांना नक्कीच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. त्याच्याहून कुठलीही कमी शिक्षा झाली तर ते मला योग्य वाटत नाही. निकम सर, लोकांच्या ह्या भावना आहेत. आपण टेक्निकल टर्म्समध्ये आणि कायद्याच्या भाषेत याला आपण उत्तर प्रत्युत्तर करू शकतो खरं तर, पण ही लोकांची भावना आहे. कारण त्या एका बॉम्बस्फोटानं अख्ख्या देशाचं टेक्स्चर बदलून टाकलं. आपली सामाजिक शांतता धोक्यात आली त्याच्यानंतर. या लोकांच्या भावना आहेत. आता अबू सलेमला तर आपण काय करू शकतो हे तुम्हाला जास्त माहिती आहे. काय होऊ शकतं या खटल्यामध्ये, कशी शिक्षा होऊ शकते सर्वात जास्त? अभिजित या खटल्यात जो प्रमुख आरोप ज्यांच्या विरुद्ध आज सिद्ध झालेला आहे तो म्हणजे कट करणं. आणि मी नेहमीच मानत आलेलो आहे की कट करणारे, ज्यांना मी डायरेक्टर असं संबोधेन, हे कटाप्रमाणे अंमलबजावणी करण्यापेक्षा जास्त दोषी असतात. कारण हे नेहमी डायरेक्टर पडद्यामागे असतात आणि मंचावरती, रंगमंचावरती त्यांच्या सूचनेनुसार काम करणारे ऍक्टर ऍक्ट्रेस असतात. ज्यांनी बॉम्ब प्लॅन्ट केले त्यांना काहींना माहितही नव्हतं कशा रीतीने आपण का बॉम्ब प्लॅन्ट केलेला आहे. आणि म्हणून जरी ताडा न्यायालयाने त्यांना फाशी शिक्षा दिली ती सर्वोच्च न्यायालयाने ते कमी केली. याकूब मेमन हा कट रचणारा होता म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली होती. आणि मला पूर्ण खात्री अशा आहे की हे जे 6 आरोपी आहेत, अबू सलेम सोडून देखील, म्हणजे 5 आरोपी, की ज्या 5 आरोपींच्या विरुद्ध मुस्तफा डोसा असेल, यांनी कटामुळे त्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. त्यांनी जर आरडीएक्स आणि वेपन्स स्मगल केले नसते तर 12 मार्च 93ला बॉम्बस्फोट घडले नसते. आणि म्हणून त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. ठीक आहे, कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि जसं कणेकर सर म्हणाले की 253 जणांचे जीव घेणाऱ्या आणि 700हून अधिक लोकांना जखमी करणाऱ्या, देशाची शांतता आणि सामाजिक एकता धोक्यात आणणाऱ्या कुठल्याही आरोपीला कोर्ट असं सहजासहजी सोडणार नाही. अर्थात काही वेळेला आपल्याला काही ट्रीटीज आहेत आणि काही नियम आणि कायदे आहेत, त्याच्यामधूनही त्याकडे बघावं लागेल. मात्र अपेक्षा करूयात की 25 वर्षानंतर ज्यावेळेला या खटल्याचा निकाल लागतोय त्यावेळेला त्याला न्याय मिळाला असं तर म्हणता येत नाही, पण किमान आरोपींना शिक्षा देताना कोर्ट हात आकडता येणार नाही ही अपेक्षा ठेवायलाही काही हरकत नाहीये. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.